मित्रांनो, संविधान फक्त बौद्ध समाजाचेच आहे का? कारण संविधानामध्ये इतर सर्व जाती आहेत, त्या इतर सर्व जातींनासुद्धा या संविधानाने मूलभूत अधिकार दिले आहे, हक्क दिलेले आहेत व त्याचा लाभसुद्धा इतर सर्व जाती घेत आहेत. व अशा प्रकारच्या घटना घडल्या की फक्त बौद्ध समाजच रस्त्यावरती उतरतो मित्रांनो. व हेच या मनोवादी लोकांना पाहिजे असते मित्रांनो. कारण आपल्या जे तरुण मुलं आता उच्च शिक्षण घेत आहेत व त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे नोंद करून त्यांच्यावरती केसेस पडावे व त्यांचे उच्च शिक्षण होऊ नये या उद्देशाने अशा प्रकारचे कृत्य महाराष्ट्रामध्ये घडत असतात. व मनोवादी लोकांना हे आयत्या संधी आपण उपलब्ध करून देतो आहे मित्रांनो. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे व आपण आपल्या संवैधानिक मार्गाने आपण आपले आंदोलन केले पाहिजे व निषेध व्यक्त केला पाहिजे. कारण त्यांची मुले बघा, जी मनोवादी लोक आहेत किंवा उच्चवर्णीय आहेत, त्यांची मुले मात्र परदेशात शिक्षण घेत आहेत व आपली मुले रस्त्यावरती उतरवून अशा प्रकारच्या. व मित्रांनो, भाजपने 1-2 महिन्यापूर्वी संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे की जागोजागी व ठिकठिकाणी संविधान मंदिर बांधण्यात येणार आहेत. व हे मित्रांनो, संविधान मंदिर का बांधण्यात येत आहे हे सुद्धा धोका आहे भविष्यात, लक्षात ठेवा. कारण अशा प्रकारची मंदिरं जर संविधानाची मंदिरं जर सार्वजनिक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी जर बांधण्यात आली तर याची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आहे? अशा प्रकारच्या घटना जर आता जी घटना घडली, अशा अनेक घटना भविष्यात घडू शकतात. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी परभणीमध्ये मंगळवारी म्हणजे 11 तारखेला जी घटना घडली, त्या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध करतो. म्हणजे संविधानाचे प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली एका व्यक्तीकडून व त्या व्यक्तीचा व त्या मनोवादी वृत्तीचा सुद्धा मी निषेध करतो. कारण ही घटना मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काही पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत व आंबेडकरवादी लोक रस्त्यावरती उतरून अशा प्रकारचं आंदोलन व निषेध व्यक्त करत असतात. पण यामागे मनोवादी वृत्तीचे लोक आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण त्यांना माहिती आहे की आंबेडकरवादी लोक अतिशय उग्र रूप धारण करतात व रस्त्यावरती उतरून आंदोलन करत असतात. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानसुद्धा करत असतात व या घटना घडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणचे नुकसान केल्यानंतर त्यांच्यावरती केसेस पडतात व केसेस पडल्यानंतर या अशा तरुण मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होते. हे मनोवादी वृत्तीच्या लोकांना माहिती आहे व म्हणूनच अशा प्रकारची घटना यापूर्वीसुद्धा घडलेली आहे भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या ठिकाणी. व अनेक प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत असतात. व त्यावेळेसुद्धा अशाच प्रकारे घटना घडल्यानंतर आपल्या आंबेडकरवादी अनुयायांनी अशा प्रकारचे रुद्ररूप धारण केल्यानंतर अनेक लोकांच्या व अनेक मुलांच्यावरती केसेस पडले आहेत व त्यांचे भविष्य उद्ध्वस्त झालेले आहे. व अशा प्रकारे आपल्या आंबेडकरवादी अनुयायांनी कायदा हातात न घेता लोकशाही मार्गाने व संवैधानिक मार्गाने आपले आंदोलन केले पाहिजे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान न करता शांततेने आपले आंदोलन आपण केले पाहिजे व अशा प्रकारच्या घटनांचा आपण निषेध केला पाहिजे. व हेच या मनोवादी लोकांना पाहिजे असते मित्रांनो. कारण आपल्या जे तरुण मुलं आता उच्च शिक्षण घेत आहेत व त्यांच्यावरती अशा प्रकारचे गुन्हे नोंद करून त्यांच्यावरती केसेस पडावे व त्यांचे उच्च शिक्षण होऊ नये या उद्देशाने अशा प्रकारचे कृत्य महाराष्ट्रामध्ये घडत असतात. व मनोवादी लोकांना हे आयत्या संधी आपण उपलब्ध करून देतो आहे मित्रांनो. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे व आपण आपल्या संवैधानिक मार्गाने आपण आपले आंदोलन केले पाहिजे व निषेध व्यक्त केला पाहिजे. कारण त्यांची मुले बघा, जी मनोवादी लोक आहेत किंवा उच्चवर्णीय आहेत, त्यांची मुले मात्र परदेशात शिक्षण घेत आहेत व आपली मुले रस्त्यावरती उतरवून अशा प्रकारच्या दंगा करायचा व त्यामध्ये अशी घटना घडून आणायची व त्या घटनेमध्ये आपले अनुयायी व तरुण मुलं अशा प्रकारच्या रस्त्यावरती उतरून
निषेध व्यक्त करतात व त्यांच्यावरती केसेस पडतात. हे मनोवादी लोकांना हेच पाहिजे आहे. या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, कारण त्यांची मुले परदेश शिकत असतात आणि आपण आपल्या रस्त्यावरती आपले आंदोलन करत असतो. भारतातील 2 ते 3% लोकं जे आहेत ती भारतामध्ये वर्चस्व स्थापन करत आहेत मित्रांनो. कारण हेच लोक सत्तेत आहेत व आपापल्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये अशा प्रकारचे वादविवाद उपस्थित करतात व आपल्यामध्ये भांडण लावायचं काम हे अशा प्रकारचे लोक करत असतात. तर आपण ही गोष्ट जाणून संवैधानिक मार्गाने आपण आपले आंदोलन केले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा गुन्हा आपल्या युवकांवर व तरुणावर होऊ नये याची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे व गौतम बुद्धांच्या मार्गाने आपण आपले आंदोलन केले पाहिजे. व मित्रांनो, अशा प्रकारची घटना घडवून ते आपले वर्चस्व टिकून ठेवत असतात किंवा आपले अस्तित्व टिकून ठेवण्याचा त्यांचा एकच मार्ग आहे. कारण इंग्रजांची जी नीती होती, तोडा फोडा व राज्य करा, अशाच प्रकारची नीती हे लोक करत असतात व त्यामुळेच त्यांचे अस्तित्व टिकून राहते. आपण आपल्यामध्ये भांडत राहतो व ही अशी लोक आपल्यावर राज करत असतात आपल्यामुळे भांडण लावून. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, संविधान फक्त बौद्ध समाजाचेच आहे का? कारण संविधानामध्ये इतर सर्व जाती आहेत. त्या इतर सर्व जातींनासुद्धा या संविधानाने मूलभूत अधिकार दिले आहे, हक्क दिलेले आहेत व त्याचा लाभसुद्धा इतर सर्व जाती घेत आहेत. व अशा प्रकारच्या घटना घडल्या की फक्त बौद्ध समाजाच रस्त्यावरती उतरतो मित्रांनो. याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. इतर लोक कुठेच असतात व फक्त संविधानाचा लाभ घेण्यासाठी मात्र हे सगळे लोक एकत्र येतात. पण अशा वेळी घटना ज्यावेळी घडते त्यावेळी ही इतर समाजाचे लोक का रस्त्यावरती उतरत नाहीत, निश्चित का करत नाहीत, याचा आपण विचार केला पाहिजे. की फक्त आंदोलन करण्याचा ठेका फक्त बौद्ध समाजाने घेतला आहे का? किंवा अंगावरती केसेस घेण्याचा ठेका बौद्ध समाजाचा आहे का? संविधानाचे कोणती कृत्य घडले की फक्त बौद्ध समाज रस्त्यावरती उतरतो? किंवा आंबेडकरांच्यावरती अशा प्रकारच्या घटना घडल्या की फक्त बौद्ध समाज रस्त्यावरती उतरतो व त्याचा संविधानाचा लाभ घेण्याचं काम इतर समाजातील लोक घेत असतात. व मित्रांनो, भाजपने 1-2 महिन्यापूर्वी संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे की जागोजागी व ठिकठिकाणी संविधान मंदिर बांधण्यात येणार आहेत. व हे मित्रांनो, संविधान मंदिर का बांधण्यात येत आहे हे सुद्धा धोका आहे भविष्यात, लक्षात ठेवा. कारण अशा प्रकारची मंदिरं संविधानाची मंदिरं जर सार्वजनिक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी जर बांधण्यात आली तर याची सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार आहे? अशा प्रकारच्या घटना जर आता जी घटना घडली, अशा अनेक घटना भविष्यात घडू शकतात. पण हे त्यांना तेच पाहिजे आहे का की संविधान मंदिर बांधायचं व त्यांच्या राजकीय पोळी बांधून घेण्याचं किंवा अशा प्रकारची घटना घडून आणायचं व जाती दंगलीमध्ये रूपांतर करायचं? हे या मनोवादी लोकांनी षड्यंत्र रचलेलं आहे. पण ह्या संविधान मंदिराचा आपण विरोध केला पाहिजे. बांधून देण्याचं काम आंबेडकरवादी लोकांनी केले पाहिजे. कारण भविष्यात असे सुद्धा अनेक घटना घडणार आहेत की अशा प्रकारचे जर संविधान मंदिर बांधले तर याचा फटका फक्त आंबेडकरवादी लोकांनाच बसणार आहे मित्रांनो. व अशा प्रकारचे मुलांवरती केसेस बसून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे मनोवादी लोक करत आहेत. याचा आंबेडकरवादी लोकांनी विचार करणे गरजेचं आहे. व काही दिवसापूर्वी फडणवीसांनी म्हटले होते की सर्व धर्मियांच्या ग्रंथापेक्षा आम्हाला आमचे संविधान फार महत्त्वाचे आहे किंवा संविधान सर्वात मोठा ग्रंथ आहे व त्याला आम्ही सर्वात जास्त मानतो, असे फडणवीसांनी सांगितले होते मित्रांनो. पण आता तुम्ही कुठे गेला की आपल्या भारतातला सर्वात मोठा ग्रंथ संविधान आहे, तर या अशा प्रकारच्या घटना घडल्या तर तुम्ही त्यांचे मुळात शोध का घेत नाही? की अशा प्रकारचे जे कृत्य घडून आणतात ते मनोवादी लोक, त्यांच्यावरती तुम्ही कारवाई का करत नाही? तुम्ही म्हणताय ना की संविधान सर्वात मोठा महान ग्रंथ आहे, पण भारताला एवढा महान ग्रंथ असून तुम्ही तुमचे गृह खाते काय करत आहे? याचा शोध कोण घेणार? तुम्ही घ्यायला पाहिजे. व अशा मनोवादी वृत्तीच्या लोकांना तुम्ही अटक का करत नाही? व यांच्या नावानं फक्त असे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल तुम्हीच करताय व कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना अटक करून त्यांना मारहाण करत आहे. हा आंबेडकरवादी लोकांवर अन्याय आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हणत असाल की संविधान हे भारतातला सर्वात मोठा ग्रंथ आहे, तर तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे. त्याच्यावरती CBI चौकशी लावून जे यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करायला पाहिजे. पण तसं करताना तुम्ही दिसत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारची घटना भविष्यात होत राहणार, पण तुम्ही ते कारवाई काय करणार नाही हे सुद्धा आंबेडकरवादी लोकांना माहिती आहे. त्यामुळे सर्व आंबेडकरवादी लोकांनी अशा प्रकारच्या घटनांना विरोध करून लोकशाही मार्गाने व संवैधानिक मार्गाने आपण आपले आंदोलन केले पाहिजे व या अशा मनोवादी लोकांपासून सावधान राहिले पाहिजे. व आता येणाऱ्या भविष्यात जे संविधान मंदिर जर बांधण्यात येत असतील तर ते आपण त्याला विरोध करून बांधून न देण्याचे काम आंबेडकरवादी लोकांनी केले पाहिजे. धन्यवाद.